नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजची जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती जरा थोडीशी निराळी आहे. बघा तुम्हाला आवडते का? आणि त्याच्या शेवटचे जे प्रश्न आहेत ते पण थोडे उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर मला आवडेल. ICU मधल्या डेस्कच्या मधल्या टेबलावर बसून मी होतो आणि माझ्यापुढे नर्सने एक कागद दिला होता. त्या कागदावर मला सही करायची होती. मी त्या कागदाकडे पाहत 15-20 सेकंद नुसताच बसलो होतो. विड्रॉल ऑफ लाईफ सपोर्ट, रेस्पिरेटर बंद करा, इंट्राव्हिनस मेडिसिन बंद करा आणि मला मरू द्या, अशी पेशंटची रिक्वेस्ट होती. आणि त्यावरती 2 फिजिशियननी जर सह्या केल्या, त्यातला मी एक होतो, तर रेस्पिरेटर बंद करून त्या पेशंटला मरता येईल. तो दिवस होता थँक्सगिव्हिंगच्या आदला दिवस. थँक्सगिव्हिंग हा सण बऱ्याच मोठ्या प्रमाणात अमेरिकेत साजरा केला जातो. त्यामुळे त्या दिवसाची आठवण कायम मनात कोरलेली राहणार असते. माझं मन भूतकाळात गेलं. 35-36 वर्षापूर्वी मला प्रॅक्टिस सुरू करून 3-4 वर्ष झाली होती आणि मला एक इंटेन्सिव्ह केअर युनिटमधनं काउन्सल झालं. एक 45-47 वर्षाची बाई, जिला गॉलब्लॅडर सर्जरी केल्यानंतर रेस्पिरेटरमधनं काढता येईना, म्हणजे शी कुड नॉट बी विड्रॉन. नॉर्मली ॲनेस्थेसिया देताना जनरल व्हेंट्रल रेस्पिरेटरी सपोर्ट असतो आणि ॲनेस्थेसियाचा इफेक्ट संपला की तो बंद करतात. तर या बाईला तो काढता येईना, म्हणून त्यांनी तिला रेस्पिरेटरवरच ठेवून इंटेन्सिव्ह केअरमध्ये ट्रान्सफर केलं आणि मग मला कन्सल्ट बोलवलं. मी त्या बाईला पाहायला गेलो. 45-47 वर्षाची बाई, रिलेटिव्हली यंग, जाडी नव्हती, वाळकी म्हणाल तर असेल. 2 मुली होत्या आणि एक नवरा ऑफकोर्स. 15-17 वर्षाच्या मुली. स्मोकिंगची हिस्ट्री नाही, पूर्वी अस्थमाची हिस्ट्री नाही, कशाची काहीच हिस्ट्री नाही. साधी गॉलब्लॅडर सर्जरी झाली आणि नंतर तिला रेस्पिरेटरमधून काढता येईना. मी 2 दिवस प्रयत्न केला. चेस्ट एक्सरे नॉर्मल. साधारणतः तिचा रेस्पिरेटरी रेट मशीनवरनं कमी केला आणि तो 6वरती आला की ती रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये जायची आणि पुन्हा रेस्पिरेटरचा सपोर्ट वाढवायला लागायचा. एक्सरेमध्ये काही नव्हतं, दुसरी काहीच नव्हतं. काय करणार? मी न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट केलं. माझी अशी आयडिया होती की या बाईला काहीतरी मस्क्युलर डिझीज असावा. हिस्ट्री नव्हती, तसे मसल वेस्टेड वाटले हरकत नाही, पण ही वाळकी बाई होती, शॉर्ट बाई होती. जेमतेम 4 फूट 9 इंच 4 फूट 10 इंच उंची असेल. अमेरिकेच्या मला नक्कीच शॉर्ट, अगदी काळी पेलवान असावी असं वाटत होतं. पण तिला दम लागतोय किंवा काही विकनेस अशी काही हिस्ट्री नव्हती. पण मी न्यूरोलॉजिस्टला बोलवलं. म्हटलं, बाबा, मला असं वाटतं की या बाईला काहीतरी मायापथी असावी, म्हणजे मस्क्युलर वीकनेस असावा. तू प्लीज इव्हॅल्युएट कर. तो आला. तो तसा सीझन्ड होता, म्हणजे वेटरन, 25-30 वर्ष प्रॅक्टिसमध्ये होता. त्यांनी पेशंटला पाहिलं, चार्ट पाहिला, लॅब्स पाहिल्या. माझ्याकडे मला फोन केला. मला हसत म्हणतो, डॉक्टर कीर्तने, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार या बाईला मसल्सचा काहीच प्रॉब्लेम नव्हता, तिला लंगचा प्रॉब्लेम होता. पण या बाईला विझिंग नव्हतं, पूर्वी अस्थमाची हिस्ट्री नव्हती, स्मोकिंगची हिस्ट्री नव्हती, एक्सरे नॉर्मल होता, सिक्रेशन खास नव्हती. मग मला या बाईचा रेस्पिरेटरी रेट कमी का करता येत नव्हता? मी आणखीन 2 दिवस वाट पाहिली, पुन्हा ट्राय केला, फरक पडला नाही. शेवटी ज्या सर्जननी तिची गॉलब्लॅडर काढली होती त्याला बोललो. म्हटलं, बाबा रे, मला तर वाटतं या बाईला मसल विकनेस आहे आणि तो डायग्नोज केल्याशिवाय मला याच्यापुढे काहीही करता येणार नाही. तू तिची मसल बायोप्सी कर. तो म्हणाला, अरे ती रेस्पिरेटरवरती आहे. म्हटलं, मग तर सोपंच आहे ना, तुला स्पेशल काही करायची जरूरच नाही आहे. थोडंसं स्लिपिंग पिल द्यायची, मसलचा तुकडा काढायचा आणि पाठवायचा लॅबकडे. तोच तयार झाला. तिची मसल बायोप्सी झाली. ती आम्ही बाहेरगावी पाठवली स्पेशल ॲनालिसिससाठी.
आणि साधारणतः 3 दिवसांनी रिपोर्ट आला. तोपर्यंत जवळजवळ 10 दिवस झाले होते या बाईला रेस्पिरेटरवरती टाकून. साधारणतः 12 ते 14 दिवसानंतर तिला ट्रेक करायची जरूर होती. ट्रेकियास्टमी. मसल बायोप्सीचा रिपोर्ट होता की तिला मायटोकॉन्ड्रियल मायापथी, म्हणजे एक प्रकारचा डिझीज ज्याने मसल्स वीक होतात. माझं म्हणणं खरं होतं. मी त्या बाईशी, तिच्या नवऱ्याशी बोललो. तिची ट्रेकियास्टमी केली. पुन्हा प्रयत्न केला. पण मला कळलं की हे काही शक्य नव्हतं. तिचे ब्रीदिंग मसल्स एवढे वीक होते की तिला रेस्पिरेटरवरनं कम्प्लिटली काढणं किंवा रेस्पिरेटर बंद करणं शक्य नव्हतं. आता या तरुण बाईला घरी पाठवायचं कसं? नॉर्मली अशा लोकांना नर्सिंग होममध्ये पाठवतात, जिथे लॉंग टर्म केअरमध्ये रेस्पिरेटरी टाकायचं. मी नवऱ्याशी बोललो आणि मुलींशी बोललो. 2 मुली होत्या. त्यांचं म्हणणं, आम्हाला आमच्या आईला किंवा आमच्या बायकोला नर्सिंगमध्ये टाकायचं नाही आहे. आम्ही हिला घरी नेणार. घरी रेस्पिरेटरची काळजी घ्यायची म्हणजे एक प्रकारचा धोकाच. त्या मशीनमध्ये काही बिघाड झाला, सक्शनिंग ॲपरेटस चाललं नाही किंवा ती जर डिस्ट्रेसमध्ये गेली तर काय करणार? दे वर नॉट विलिंग टू लिसन टू मी. हॉस्पिटलचा लॉयर, त्यांचा इन्शुरन्स, हे सगळं पाहता 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 आणखीन 2 आठवडे गेले आणि त्या मीटिंगनंतर असं ठरलं की हिला रेस्पिरेटरवर घरी पाठवायचं. तर ही माझी पेशंट रेस्पिरेटरवर घरी गेली. त्यानंतर ही माझी साधारण 35 वर्ष पेशंट म्हणून होती. हिला नुसतीच ट्रेकियास्टमी केली नव्हती, तर पुढे तिला फीडिंग ट्यूबही टाकायला लागली, युरिनरी कॅथेटर टाकायला लागला. आणि तिला मी बरेच वेळा पाहिलं. पहिल्यांदा ती एक पोर्टेबल मशीन घेऊन माझ्या ऑफिसमध्ये यायची. एक 10 मिनटं रेस्पिरेटर बंद करून मग पुन्हा चालू करायची आणि घरी जायची. हा सगळा प्रवास 35 वर्षाचा सोपा नव्हता. यात खळतळ होता. ती कुठल्याही दुसऱ्या प्रायमरी केअर डॉक्टरकडे जायला तयार नव्हती. माझी स्पेशल्टी लंग्स, पल्मनरी. पण मी हिला रेस्पिरेटर मॅनेज करता करता हिचं ब्लड प्रेशर, हिची अँझायटी, झालेला अनिमिया, आणखीन काही बऱ्याच गोष्टी मॅनेज करत होतो. हिची फीडिंग ट्यूब बदलायला लागते, कारण काही वेळा त्याच्या बाजूला क्रड तयार होतो. एकदा तिची फीडिंग ट्यूब बदलताना तो जे आतलं जो नॉब असतो तो कापला आणि तो खालती गेला आणि त्याने तिथं स्मॉल इंटेस्टाईन ब्लॉक केलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून वाट पाहिली की तो स्टूल्समधून निघून जाईल, पण तसं काही झालं नाही. शेवटी सर्जरी करून तो फीडिंग ट्यूबचा नॉब काढायला लागला. अगेन ती रेस्पिरेटरवरती होतीच, ट्रेकियास्टमी होती. बरेच वेळा तिला निमोनिया झाला, इन्फेक्शन झाली. वर्ष जात होती. एक दिवशीची मला गोष्ट आठवते आहे. एकदा ती माझ्या ऑफिसमध्ये आली. तिच्याबरोबर तिचा नवरा होता आणि एक नातू होता बरोबर. नातवाचं वय 5 किंवा 6 वर्षाचं असावं. म्हणजे तिच्या मुलींची लग्न झाली होती आता आणि त्यांना मुलं झाली होती. त्यांनी मला सांगितलं, आठवण आहे नवऱ्याने, की त्याला किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तो नातू त्याला म्हणतो की आय टोल्ड हिम की गो टू डॉक्टर कृठानी अँड ही विल टेक केअर ऑफ यू. मी हसलो. पण त्या मुलाचा माझ्यामधला कॉन्फिडन्स म्हणजे या फॅमिलीचाच कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता हे मला कळत होतं. त्या नवऱ्याला किडनीचा कॅन्सर निघाला आणि नंतर तो सर्जरी केली आणि तो बरा झाला. पण ही बाई मात्र हळूहळू वीक होत गेली आणि रेस्पिरेटरवरून आता एकही मिनटं काढता येईना. सारखी बेडमध्ये राहिल्यामुळे हिला थोडेसे प्रेशर सोर्स किंवा बेड सोर्स पण व्हायला लागले होते. तिच्या मुली तिची काळजी करत होत्या आणि नवरा पण करत होता
आणि ऑफकोर्स घरी नर्स यायची, रेस्पिरेटरी थेरपिस्ट पण यायचा. पण रेस्पिरेटरचा काहीही करता येणं शक्य नव्हतं हे मलाही माहीत होतं आणि त्यांनाही कळलं होतं. एक दिवस तिला ताप आला आणि सिक्रेशन्स बरीच वाढली होती, म्हणून मी तिला ॲडमिट केलं इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये. तिला निमोनिया झाला होता आणि तिथं ब्लड प्रेशर कमी झालं होतं सेप्सिसमुळे. ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे तिला किडनी फेल्युअर झाला आणि तिला डायलिसिस करायची जरूर वाटते असं व्हायला लागलं. फ्लुइड्स दिली, डायुरेटिक्स दिली, पण काही फरक पडला नाही. ती फुगू लागली कारण फ्लुइड फार रिटर्न झाले होते. शेवटी डायलिसिस करायला ती तयार झाली. आम्ही हॉस्पिटलमध्ये 2 वेळा डायलिसिस केलं आणि नंतर आता आउटपेशंट डायलिसिस सेंटरमध्ये आठवड्यातनं 3 वेळा डायलिसिस करायचं असं ठरलं. डायलिसिस करणं म्हणजे साधारण 6 तास जातात आणि ही पुन्हा रेस्पिरेटरवर, म्हणजे ट्रान्सफर करण्यापासनं घरी आणण्यापर्यंत आणखीन प्रयास. ह्यांनी मला सांगितलं ही पाटीवरती लिहायची, आपल्याकडे भारतात पाट्या असतात ना तशी पाट्यांवरती लिहायची. ह्यांनी पाटीवरती लिहून मला सांगितलं, डॉक्टर कीर्ताने मला हे करायचं नाही. मी तिला म्हटलं, अगं तू हे केलं नाहीस तर फ्लुइड अक्युमुलेट होतील, ते लंगमध्ये जातील आणि तू मरशील. ती म्हणाली, तिने मला त्याचं उत्तर दिलं नाही. ती मला म्हणाली, मला हे करायचं नाही. पुन्हा मीटिंग, एथिक्स कमिटी, दिस दॅट. ती तिच्या निर्णयावरती ठाम होती आणि तिच्या मुली आणि नवरा हे पण त्याला ॲग्री झाले. मी म्हटलं ठीक आहे, आपण घरी पाठवू, 1-2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी तिचं किडनी फंक्शन चेक करू. कदाचित जर ते वर्स झालं असेल, तिला श्वास लागत असेल तर ती तयार होईल. घरी पाठवलं. 2 दिवसांनी तिचं ब्लड टेस्ट केली, त्यात जराही किडनी फंक्शन खराब झाल्याचं नव्हतं. आणखीन 3 दिवसांनी केली, किडनी फंक्शन नॉर्मलला येत होतं आणि तिला युरिन पण सुरू झाली होती. करता करता 3 ते 4 आठवड्यात नॉर्मल युरिन, क्वालिटी आणि क्वांटिटी आणि ब्लड टेस्ट नॉर्मल झाल्या. म्हणतात ना, ज्याला अनेक जन्म असतात त्याला छोट्या छोट्या गोष्टींनी काहीच प्रॉब्लेम पडत नाही. ही गोष्ट चालू राहिली. मला आठवतं आहे काही वेळा ती ॲडमिट झाली असताना मला बाहेरगावी जायचं असलं तर मी अक्षरशः सकाळी 4 वाजता उठून ICUत तिला पाहून मग एअरपोर्टवरती जायचो आणि मग संडे किंवा मंडेला परत आल्यानंतर परत किती वाजता आलो तरी तिला पाहायला जायचो. आणि आता ह्यावेळी तिला निमोनिया म्हणून ॲडमिट केली. थँक्सगिव्हिंग म्हणजे गुरुवारी, तिला ॲडमिट केली सोमवारी असेल किंवा रविवारी. तिला निमोनिया झाला होता. अँटीबायोटिक सुरू केले, ब्लड प्रेशर नॉर्मल होतं, आउटपुट चांगला होता, व्हाईट सेल काउंट कमी होत होता, म्हणजे अँटीबायोटिक व्हेरी इफेक्टिव्ह. आणि रेस्पिरेटर तर जेवढा होता तेवढाच होता, खास वाढवला नव्हता. पण बुधवारी सकाळी तिने डिक्लेअर केलं, मला या रेस्पिरेटरवरती आता राहायचं नाही. गेली 35 का 36 वर्ष ही रेस्पिरेटरवरती होती. 2 मुलींची लग्न झाली, त्यांना मुलं झाली आणि त्यांचे संसार सुखाने झालेले पाहिले होते त्यांनी. नवऱ्याला किडनी कॅन्सर झाला, त्याची सर्जरी झालेली होती. ही स्वतः अनेक वेळा ICUत येऊन परत घरी गेली होती. पण यावेळी तिचा निर्णय ठाम होता, आय डू नॉट वॉन्ट टू कंटिन्यू रेस्पिरेटर. मी समजवायचा प्रयत्न केला. ते म्हणाले, डॉक्टर कठाणी, आप लोकांचं लॉंग नातं आहे, तुम्हाला माझं म्हणणं मान्य करणं आहे जरुरीचं आहे. मी नवऱ्याशी बोललो आणि मुलींशी बोललो. माझ्याबरोबर आणि तिच्याबरोबर त्या नवऱ्याने पण सही केली आणि आम्ही रेस्पिरेटर बंद केला. त्याच्या सहीचे कागद कडे पाहत मला एवढ्या 35 वर्षाचा चित्रपट डोळ्यापुढे आला. रेस्पिरेटर बंद केल्यावर
ती देवाघरी गेली. अजूनही काही वेळा तिच्या मुलींचा फोन कॉल येतो, पण पूर्वी जेवढा यायचा तेवढा येत नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. माझा प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी कोणावर अशी परिस्थिती आली, देव करो आणि येऊ नये, तर रेस्पिरेटरवर घरी बेडमध्ये पडून जगायला तुम्हाला आवडेल का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे असं काय होईल की ज्याने तुम्ही तो रेस्पिरेटर बंद करायचा निर्णय घ्याल? जमलं तर या प्रश्नाची उत्तरं द्या. प्रत्येकाचा निर्णय निराळा असतो आणि कुठलाही प्रश्न कुठलंही उत्तर खरं का खोटं नसतं. थँक्यू अगेन. इफ यू लाईक इट प्लीज सबस्क्राईब. हॅव अ नाईस डे.